नमस्कार. राजेश रेसिपीज मध्ये मी आज नेहमीप्रमाणे एक वेगळा प्रकार दाखवणार आहे. नुकताच कृषी पर्यटनाला जाऊन आलो. तिथं हुरडा पार्टी होती. भाजलेला हुरडा खाल्ला. शिवाय येताना एक पॅकेट कच्चा हुरडा घेऊन आलो. आता ह्याचं काय करायचं? घरात स्वीटकॉर्न पण होते, ते वाफवून घेतले आणि हा हुरडा. मग ती एक डिश तयार झाली डोक्यामध्ये आणि एक मस्त वेगळा प्रकार तयार झाला. अतिशय इंटरेस्टिंग आहे आणि टेस्टी पण आहे. थोडक्यात होणार आहे. बघा त्याला आता मी काय काय साहित्य घेतले तेही दाखवतो. एकदम सोपी पद्धत आहे. हुरडा स्वीट कॉर्न चाट करण्यासाठी लागणारं साहित्य हा हुरडा आहे. तो मी गरम पाण्यामध्ये चांगल्यापैकी उकळून घेतलाय आणि मऊ केलाय. हे वाफवलेले स्वीट कॉर्न आहेत. कांदा बारीक चिरलेला टोमॅटो, अर्ध लिंबू, भरपूर कोथिंबीर, तिखट, काळं मीठ, चाट मसाला आणि थोडीशी कसुरी मेथी हे घातलेले एक मिक्सचर. आणि हुरडा खाल्ल्याचा फील यावा म्हणून ही सोलापुरी चटणी आणि गार्निशिंगसाठी भुजिया शेव. बिकानेरी भुजिया शेव तुम्ही वापरा किंवा आलू भुजिया सुद्धा वापरा, काहीही चालेल. पण ते फक्त गार्निशिंगसाठी करायचंय. त्याने कुरकुरीतपणा छान येईल. अशा रीतीने आपण आता ही भेळ करणार आहोत आणि मस्तपैकी एन्जॉय करणार आहोत. शेंगदाणा चटणी आणि भुजिया शेव व्यतिरिक्त सर्व साहित्य मी इथं बाउलमध्ये घेतलेलं आहे. त्याच्यावर आता मी थोडंसं लिंबू पिळतो आणि हे छान मिक्स करून घेतो. आपला ही भेळ किंवा हा जो चाट प्रकार आहे तो फार तिखट करायचा नाहीये. अगदी सोपा प्रकार आहे पण अगदी वेगळा आहे. हे चांगल्यापैकी मिक्स झालेलं आहे. आणि सोलापुरी शेंगदाणा चटणी आहे ती आपल्याला मऊ होऊ द्यायची नाहीये म्हणून ती फक्त गार्निशिंग साठी वापरायची. वन डिश मील फार छान आहे हो. सोलापुरी शेंगदाणा चटणी, भुजिया शेव ही थोडी तिखट असते, काळी मिरी असते त्यामध्ये, आणि कोथिंबीर. आपली वेगळ्या प्रकारची हुरडा स्वीटकॉर्न चाट किंवा हुरडा स्वीटकॉर्न भेळ तयार आहे. ती आपण तुम्ही ब्रेकफास्टला खा किंवा इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून खा किंवा संध्याकाळच्या कार्यक्रमाला सुद्धा छान आहे. तर अशी ही टेस्टी आणि पौष्टिक हुरडा स्वीटकॉर्न भेळ मी केलेली आहे. अतिशय टेस्टी आहे आणि छान लागते. तुम्ही करून बघा, नक्की आवडेल. आणि ही डिश कशी वाटली याच्या प्रतिक्रिया मात्र नक्की कळवा.